पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज जरा आवरून वगैरे चालले, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतच असेल तर आज काहीतरी प्रोग्राम आहे. तर काय आहे तर स्टँडअप आहे आणि जे काही शिवण प्रशिक्षण आपलं जे चालू होतं ग्रामपंचायत मार्फत, तर त्याचा आजला स्टँडअप आहे. तर त्यासाठी आता आवरून वगैरे चाललो आहे मी आणि मस्त सगळ्याजणी आता तुम्हाला पुढं दाखवते. छान अशा सगळ्या साड्या वगैरे घालून येणार आहेत आणि व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लागण्यासाठी अवकाश आहे. फेब्रुवारी महिना हा संपत आहे, पण इतकी थंडी आहे ना की बास रे बास. पर अक्षरशः थंडी ऊन इतकं आहे ना की आताच इतकं चटचट ऊन लागते आणि सकाळच्या वेळी थंडी लागते. तर पहा चालले मी आता आवरून. सावलीनी झाड आहेत ना, ह्याची छान सावली बघा इकडून पडते आणि या बाजूनी सगळं असं ऊन आहे. इकडून बघा हे आंब्याची बाग आहे. छान असा आंब्यांना मोहर येऊन जवळजवळ आता छोटे छोटे अशा कैऱ्या पण इथं आलेल्या आहेत, हे पहा. आणि या बाजूनी आहेत ही इकडं पण भरपूर अशी झाडं आहेत. तर खूप झाडं आहेत आमच्या आपल्याला म्हणजे बरेच शहरातली लोक असतात का त्यांना गावापासून म्हणजे लांब राहावं लागते शहरामध्ये. तिथं ह्या गोष्टी काही पाहायला मिळत नाही, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या चांगल्या मैत्रिणीसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. बघा, चोरी करायच्या शिवाय फिरत असताना तो एका चौकामध्ये येतो. चौकामध्ये आल्यानंतर असं लक्षात येतं तिथे एक डोंबाऱ्याचा खेळ चालू असतो. काय? डोंबाऱ्याचा खेळ. आणि त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये तो खालून वाजवायचं काम करायचा आणि त्याचा लहान मुलगा त्या दोरीवरून चालायचा प्रयत्न करायचा. सगळे लोक टाळ्या वाजवायचे. हा सगळं बघतो, अरे याच्याकडे सुंदर कला आहे, हा चालते. सगळं झाल्यानंतर तो त्याला जवळ घेतो. तुम्हाला एवढं काम करून किती पैसे भेटतात? 100-200 रुपये भेटतात. तो म्हणजे तुम्हाला मी 500 रुपये देतो. किती? 500 रुपये देतो. मग 10 मिनिटाचं काम आहे. हे म्हणजे दिवसभर काम केलं 100-200 भेटणार आहेत. इथे आपण 10 मिनिटामध्ये किती पैसे भेटणार? 500. म्हणजे मग ठीक आहे, आम्ही तयार आहे. तुम्हाला फक्त काय नाही, एका बिल्डिंगच्या कोपऱ्यावरून त्या बिल्डिंगच्या कोपऱ्यापर्यंत तुम्हाला रशीवरून जायचंय, तिथल्या रूम मधल्या वस्तू घेऊन यायच्या. म्हणजे काय करायला सांगत होता तो? चोरी करायला सांगत होता. ठरलं चोरी करायला. ते पण तयार झाले. रात्री एका बिल्डिंग पाशी गेले आणि बिल्डिंग पाशी गेल्यानंतर रस्सी बांधली गेली, सामसूम झाली. ते पोरग रस्सीवरती चढलं, चालायला सुरुवात करणार. ते जागेवर थांबले. हा चोर म्हणायचा जा, तरी बघतच राहिलं खाली. अरे जा, ते जागेवर उभं राहिलं. ते काय पुढे जायला तयार येत नाही. का बरं जायला तयार नसून? ते वरून ते खाली तर म्हणते ते वाजव ना, ते वाजवल्याशिवाय मला चालता येत नाही. तशी तुमची अवस्था झाली. तुम्ही शिकलात काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, शिकणं तुम्हाला जमतंय. आता तुम्ही ह्या व्यवसायाला छोटं समजू नका. तुम्ही दिवसभर कामाला जात असाल, पास झालात. ते असतं ना वर्गात 90% पहिला नंबर, 80% दुसरा नंबर, ज्याला लय परफेक्ट जमला ती आजची पहिली. तुम्ही खरं तर यांना सांगा भविष्यात जिथे जिथे तुम्ही ट्रेनिंग घ्याल तर त्या ट्रेनिंग मध्ये डिसेंट बरं का अक्षय सर, तुम्ही 3 बक्षीस आणत चला. भले इतका आपण खर्च करतोच तर 3 पैठण्या तुम्ही आणत चाल. 3 पैठण्या पुन्हा करता जिने 40च्या 40 दिवस बॅच हजेरी तिची आहे. जिची सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिला परफेक्ट जमलाय, जिला चांगलं बोलता येते, अशी पहिलीची निवड करते, तिला पहिल्या नंबरची पैठणी. म्हणजे काय होतं, प्रोत्साहन भेटलं नाही ना. बघा, तुम्ही क्रेडिट भेटलं पाहिजे त्याच्या कामाचं.
भविष्यामध्ये बरं का हे सगळ्या गोष्टी पुढच्या बॅचपासून तुम्ही लागू करा, म्हणजे महिन्याला पण बरं वाटतं की आमच्यातल्या तिघींचा 3 नंबर काढणार आहे वर्गात. म्हणजे कसं असतं प्रश्न पैसे विना तारण आणि तारण. पीएमईजीपी आणि सीएमईजीपी जी आहे याला पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. काही लोन्स हे तुमच्याकडे, तुम्ही समजा गाडी घ्यायला जाता 15 लाख रुपयापर्यंत ओपन आणि ओबीसी करता 10 लाख रुपयाचं त्याचं लोन आहे. प्रत्येक समाजाकरता वेगवेगळे महामंडळ किंवा पीएमईजीपी सीएमईजीपी ला कास्ट, ज्या कास्ट मध्ये महिला तिथं त्यांना 1 लाख, समजा तुम्ही मिरची कांडपचं 1 लाख रुपयाचं मशीन घेतलं ते किती, 1 लाख रुपये सेटअप केला, त्याचे 35,000 रुपये ना गव्हर्नमेंट तुमचं भरती, तुम्ही नाही भरायची. भरायची रक्कम किती, 65,000. ते विना तारण मिळते तुम्हाला मशीन. इथल्या महिलांना घ्या, समजा मिरची कांडप चालू करायची, समजा ह्या तुमच्याकडे आल्या नाही आल्या, तुम्हाला तिथं आपलं चालू करायचं, 2-4 महिने एकत्र या, तुमची नोकरी कराच. पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्ही आहे ते बंद करा असं मी अजिबात म्हणत नाही. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी तुमचं रेडी असला पाहिजे. म्हणजे काय, ए फेल गेला तर बी साथ देईल, बी फेल गेला तर सी साथ देईल, पण एकाच वेळेस एकाच अवलंबून राहील. मला सांग, शेवटचं एक सांगतो, मला तुमची ताकद तुमचं शरीर आहे. आता योगायोगाने तुम्ही 2 वासू व्हावा नाही कधी, 2-4 महिने आजारी पडला मग काय होते, योगायोगाने आपल्या पाठीत काही झालाच, हात एखाद्या निगमी झाला असं होणार नाही. मग काय याचं उत्तर द्या मला, काय म्हणते, सगळं टॉपनं जे हातांच्या जोरावरती काम करतोय तेच जर बंद झालं, हे काम करता मला. पण तोच जर आमचा व्यवसाय असेल, आम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊन आमचा व्यवसाय पुढे चालू शकतो का. याच्यामुळे तुम्ही व्यवसाय करा. फक्त सांगताना आता वेळ कमी होत नाही तर 2 गोष्टी सिक्वेन्स असतो, त्या सिक्वेन्स नुसारच आम्ही बोलत असतो की डिजिटल मार्केटिंग का असतं. आज जसं मगाशी बोलताना सांगितलं, तुम्ही केल्या जाणारा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही का, पोहोचू शकतो ना. फक्त लोकांना कळायला पाहिजे इथे जेवण सुंदर भेटतंय, इथे पोळ्या पापड्या होलसेल दरात भेटतात, इथं लोणचं होलसेल दरात भेटते. मालेगावच्या महिन्याला इथं बाजूबाजू पंचकृष्ण कळालं, इथे मिरची कांडपचा फार मोठा व्यवसाय झालाय. लोक येतील ना तुमच्यापर्यंत, येतील का नाही लोकांपर्यंत तुमच्यापर्यंत. बरं, या ट्रेनिंगच्या अगोदर मला कोणी कोणी पाहिलं, यानंतर का अरे ही ताई रे, हे मिरची कांडपली, अरे ही मटकीवाली ताई बर का, हे ब्युटी, आपल्याला काय म्हणते पण डोक्यात कळालं, अरे मला म्हणतो काय. आज आधी गमतीचा भाग तुम्हाला लोकांना सांगायचं तात्पर्य की लोकांना एकदा सवय लावली, व्यवसाय कळाला, लोकांना एकदा कळालं की अरे हा करतात, तर लोक आपोआप शिकत. अहो हे तुम्ही आता म्हणताय 15 रुपयाला गावठी अंडे, अहो एखाद्या महिन्याने 5-25 कोंबड्या पाळल्या आणि दररोजचे 20 अंडी विकली, 15 दुने 300 रुपये. तुम्ही काय गंमत समजू नका. मस्त आहे की 8 दिवस अंडी गोळा केली, 500-100 जुन्नर जाऊन विकली, 1000-2-3 घेऊन आली. साधं नका समजू तुम्ही. आमचा एक चुलत भाऊ आहे, बीएससी झालाय, काय करते, कोंबड्या विकते. काय बीएससी झालेलं पोरग, काय कोंबड्या घरी येते आमच्या सकाळी, चुलत्याचं पोरग आमचाच भाजीपाला घेते, तिथलं निवडलेलं शिळा ते उचली ते कोंबड्याला टाकते. परत येते स्वस्त धान्याच्या दुकानात खाली पडलेलं गहू तांदूळ उचली ते टाकते. दररोज 100 अंडी दररोज विकते ती. किती, 15 गुणिले 100, 1515 ते 45,000 रुपये कमवते. फक्त एकच दररोज कोंबड्या म्हशी जाते, बाळा जेवलीस का, पाणी पिलीस का, लागतं करायचं, कसलं करायला लागते की त्याला सांगायला लागते काय, पाणी पिवायचं ते पितात त्यांचं, ते खायला टाकायचं खातात त्यांचं, ते फक्त लसीकरण वेळच्या वेळी केलं. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही कोण आहात, तुमचं शिक्षण काय ते महत्वाचं नाही, आज तुमच्याकडे काय हे फार महत्वाचं आहे. असतील शिते तर जमतील होते. प्रामाणिक सांगतो, लक्षात ठेवा. तुमच्याकडे असू द्या काही गावात येऊन 4 नमस्कार करतात, ताई काय बरं, हा कसे कसे, काय नसू द्या काय त्यांच्याकडे जाऊ नसल बाजूनी. ही रिअलिटी जगाची. त्यामुळे पैसेच अंतिम ध्येय, हे प्रेम माया आपुलकी जिव्हाळी असलं पाहिजे, हे सांगायचे पैसे घेतो आम्ही, पैशाशिवाय काही नाही. माझं वाक्य लक्षात ठेवा, जोड असली पाहिजे, लक्षात ठेवा. 2-3 महिने पुढे यायचं. आज तुम्हाला मार्केटिंग म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपद्वारे डिजिटल मार्केटिंग कसं करू शकता, जाहिरातींच्या द्वारे लोकांपर्यंत कसं पोहोचू शकता, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि फायनान्स बँकेबद्दल 2 मिनिटं आपण ऐकलं. आज आम्हाला इथे शिकायला काय भेटलं, व्यवसाय कोणते करू शकतो, त्याचं मार्केटिंग कसं करू शकतो,
त्याला फायनान्स कसा उपलब्ध करू शकतो हे शिकलो एवढंच सांगा, म्हणजे ते गव्हर्नमेंटला वर पाठवतो की मी आलो होतो. बोलता तुम्ही बोलले तरी चालेल. चालेल ना? हा. असा आता आपला कार्यक्रम उरकलाय आणि आता सगळ्या महिलांना मस्त जेवण आहे, सगळ्या जेवणार आहेत. मग तेच चालले आता. चला, हे बैठक व्यवस्था केली होती इथं वाडीवरती आणि मस्त वारं सुटलं इकडं आता. सासूबाई काय ना रांग लावली जेवायला काय जेवण काय कार्यक्रम होता आजला आता इथं बरोबर का आता भूक लागली ना कार्यक्रम झालाय आता यांना भूक लागली बघा या सासूबाई आहेत आमच्या पुढं पण आता जेवण घेतात ते. ए शाळेला सुट्टी का आज? मग तुम्ही काय राहिला घरी लागली पण हा आणि लहान मुलांना हा नाही नाही ग तुला पण तुम्हाला आहे ना उद्या काय सँडअप आहे का त्या सरांचं आहे ना हा हा मग सँडअप आहे ना तुम्हाला सांगितलं नाही का हा तुम्ही काय हसता एवढ्या तू का हसती ग चला ए वाटी दे. मस्त ही कोणती भाजी आहे मिक्स मिक्स थोडीच द्या हा थोडीच द्या एवढ्या भाज्या नाही मी खात म्हणले थोड्या लागतात भाज्या बस चला आता उद्या उद्या कुठंच नाही आजचं झालं आता उद्या कुठं लग्नाला उद्या लग्न जानेवारी हा 14 नंबर काय परत पूजा 3 दिवस जेवण नाही आता घरामध्ये जेवायचं ना उद्या काय आहे रात्री पाहुणे जेवायला होतो काय आहे लग्न नाही शेवटी काल होती चला उरकला कार्यक्रम आता आता हे एवढं सरपण काय करणार हो हे हा आगोटीला एवढंच बर का इकडं पण हे असं डोंगर बघूनच आहे ना हा पुरी देत नाही आणि आम्ही आलोय पण आम्ही पण रडत खडत कसं तरी गाडीचं चर्चा आम्ही तिकडून राहून आलोय आता चाललोय आता आमचा शेवटचा दिवस होता आता आम्ही काही एकमेकींना भेटणार नाही लय दिवस आहे ना का भेटणार बघा आता आणि आता आम्ही काही बरेच दिवस भेटणार नाही बरं का एकमेकींना आता आता कधी भेटसा ना उद्या भेटून लागणार हा उद्या लग्नाला मग नंतर नाही परत आहे ना कुठं काय ना बरोबर आहे बरोबर खोटं मंगळसूत्र पाहिजे कारण ना त्या दिवशी शिवजयंतीच्या दिवशी ना एका बाईचे 2.5 तोळे गेलेत आता संध्याकाळचे आहेत ना 5-4 वाजत आलेले आहे आणि आता बघा इतकी उन्हाने पार अक्षरशः नको झाले आणि दिवसभरात आता एकदम थकवा जाणवतोय चाललंय आता घरी